नमस्कार. आता भाग 3 मध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयाच्या नुकत्याच आलेल्या 2024च्या एका निकालाचा विचार करूयात. तर मागील भागामध्ये आपण पाहिले आहे की रिकाम्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी डिव्हाइड लायसन्स कराराचा उपयोग कसा झाला. आता आपण 2024च्या एका अगदी रिसेंट आणि महत्त्वाच्या निकालावरून समजून घेऊयात की घरमालकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याकरिता आणि त्यांना जलद न्याय, स्पीडी रेमेडी मिळवून देण्याकरिता उच्च न्यायालयाने या प्रकरणी नेमके काय निरीक्षण नोंदवलेले आहे. या खटल्याचा तपशील असा आहे. खटल्याचे नाव आहे दीपक एस कावडिया विरुद्ध अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग. 2024चा निकाल आहे आणि केसचा नंबर इथे दिलेला आहे. तर आता या प्रकरणाचं संपूर्ण जजमेंट इथे ओपन केलेलं आहे. बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर हे अवेलेबल आहे आणि याच्या पान नंबर आय थिंक 12 वरती इथे इंटेंट ऑफ न्यू ऍक्ट हा नवीन कायद्याचा इंटेंट ऑब्जेक्ट दिलेला आहे. एकूण हे जजमेंट बरंच मोठं आहे. 31 पानाचं जजमेंट आहे आणि या जजमेंट मधला हा रिलेव्हंट पोर्शन या ठिकाणी मी घेऊन ठेवलेला आहे की जेणेकरून आपल्याला आर्ग्युमेंट वगैरे कोर्टात दाखल करण्याच्या वेळी कॉपी पेस्ट लवकर करता येतं पटकन. तर आता यामध्ये या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायद्याच्या कलम 24 चे महत्त्व अत्यंत स्पष्ट शब्दात मांडलेले आहे. काय निरीक्षण नोंदवलं आहे आणि काय मुद्दे आहेत या केसमध्ये आपण पाहूयात. जागा रिकामी करण्यासाठी विशेष पॅकेज. माननीय न्यायालयाने नमूद केले आहे की भाडे नियंत्रण कायदा हा घरमालकांना त्यांची जागा लायसन्सी यांच्याकडनं परत मिळवण्यासाठी आणि निष्कासनासाठी म्हणजेच इव्हिक्शनसाठी कलम 24(1) माध्यमातून एक विशेष कायदेशीर पॅकेज प्रदान करतो. आता हे पॅकेज काय आहे. सेक्शन 24 बरोबरच या कायद्यातील चॅप्टर 8 देखील या ठिकाणी महत्वाचा आहे. थोडक्यात सेक्शन 24 मध्ये काय करायचं ते दिलेलं आहे आणि सेक्शन 24 नंतर चॅप्टर 8 जो येतो या कायद्यामध्ये त्यामध्ये कशा पद्धतीने करायचं ते दिलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे घरांची उपलब्धता वाढवणे. तर या तरतुदी मागील कायदे मंडळाचा मुख्य उद्देश असा होता की घरमालकांनी आपली घरे डिव्हाइड लायसन्स करारावर राहण्यासाठी उपलब्ध करून द्यावी. विशेषतः शहरी भागांमध्ये जिथे घरांची मोठी मागणी आहे तिथे बाजारात पुरेशी घरे उपलब्ध व्हावीत याला चालना देणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. पुढचा मुद्दा असा आहे यामध्ये की घरमालकांमध्ये विश्वास निर्माण करणे. शहरी भागात घरे उपलब्ध करून देण्यासाठी घरमालकांमध्ये हा विश्वास निर्माण करणे अत्यंत गरजेचे होते की कराराची मुदत टेन्युअर ऑफ लायसन्स संपल्यानंतर ते एका जलद प्रक्रियेद्वारे म्हणजेच स्पीडी रेमेडी समरी प्रोसिडिंग होते. याच्यामध्ये आपल्या जागेचा ताबा विनाविलंब परत मिळवू शकतील आणि कलम 24 हाच विश्वास घरमालकांना देते. पुढे चौथा मुद्दा असा आहे जलद न्यायाची तरतूद ही केवळ निवासी वापरासाठीच आहे. इट इज ओनली फॉर प्रॉपर्टीज गिवन फॉर रेसिडन्स. न्यायालयाने या निकालामध्ये एक अतिशय महत्वाची कायदेशीर अट अधोरेखित केलेली आहे आणि ती अशी आहे की जागा परत मिळवण्याची ही जलद गतीची सुविधा जी आहे स्पीडी रेमेडी आहे ती केवळ आणि केवळ निवासी वापराकरिता दिलेल्या डिव्हाइड लायसन्स करारापुरतीच मर्यादित आहे. तर आता या निकालावरून हे पुन्हा एकदा दिसून येते की घरमालकांनी कोणत्याही भीतीविना आपली घरे डिव्हाइड लायसन्स करारावर द्यावीत आणि त्यांना वेळेवर योग्य ते कायदेशीर संरक्षण मिळावे याकरिता कलम 24 ही तरतूद करण्यात आलेली आहे. पण ही तरतूद केवळ निवासी मालमत्तेसाठीच काम करते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पुढील भागामध्ये आपण अशाच अजून एका निकालाची माहिती घेऊ. जजमेंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.